नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील शासकीय विश्रामगृह अस्वच्छतेचे माहेरघर झाल्याचं पाहायला मिळत असून जालना व संभाजीनगर महामार्गावर असलेल्या बदनापूर येथील शासकीय विश्रामगृहाची दुरावस्था झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय. जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील शासकीय कार्यालय म्हणजेच तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, कस्तुरबा गांधी विद्यालय, दिवाणी न्यायालय हे सर्व महत्त्वाचे शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी आहेत आणि त्याच्याच मधोमध शासकीय विश्रामगृह आहे. या शासकीय विश्रामगृहाचं उद्घाटन 2003 साली तत्कालीन शिवसेनेचे आमदार नारायण चव्हाण यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झालं होतं. सध्या शासकीय विश्रामगृहाची अवस्था पाहिल्यास अत्यंत दयनीय अवस्था आहे. या विश्रामगृहावर अत्यंत अस्वच्छता पसरली असून आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी त्या विश्रामगृहाचं अक्षरशः शौचालय केलंय. 22 वर्षांपूर्वी या शासकीय विश्रामगृह बनवण्यात आलं, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही आणि जनतेचा एवढा पैसा व्यर्थ गेला असंच म्हणावं लागेल. परंतु याकडे प्रशासनाचं व स्थानिक लोकप्रतिनिधींचंही लक्ष नसल्याचं दिसून येतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील एका महिन्यात 2 वेळा जालना जिल्ह्याचे दौरे केले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जालना प्रशासन आणि स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. या बाबतीत जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या बाबतीत नाराजी व्यक्त केली. या घटनेचा आढावा घेतलाय आमचे जालन्याचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी. नमस्कार, मी किशोर शिरसाट. आपण आलो आहोत जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह. मागील 1 महिन्यापासून जवळपास या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जालना दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांना काही विषय या जालना जिल्ह्यातले मागासलेपणा त्यांना आढळून आले, तो म्हणजे अस्वच्छतेच्या संदर्भात. ज्यावेळेस जालना दौऱ्यावर असताना त्यावेळेस त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची ज्यावेळेस भेट दिली आणि त्यावेळेस त्यांनी नाराजी व्यक्त केली, प्रशासनावर नाराजी व्यक्त केली, स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली की इथली अवस्था जी आहे ती अतिशय दुरावस्था निर्माण झालेली, ही अस्वच्छता निर्माण झालेली ही कारणीभूत ठरत असेल तर स्थानिक प्रशासन आणि स्थानिक नेतृत्व. आणि कालचाच जर विचार केला तर परतूर दौऱ्यावर असताना अजित पवारांनी पुन्हा एकदा स्थानिक नेतृत्वावर आणि जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर आपण आलो आहोत बदनापूर येथील असलेले शासकीय विश्रामगृह. शासकीय विश्रामगृह जवळपास नारायण चव्हाण, तत्कालीन आमदार नारायण चव्हाण यांनी 2003 मध्ये ह्याच शासकीय विश्रामगृहाचा लोकार्पण सोहळा थाटामध्ये केला होता. आणि बदनापूर शहराकरांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी हा शासकीय विश्रामगृह उपलब्ध करून दिलं. लाखो रुपयाची या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून या ठिकाणी खर्च केला गेला आणि शासकीय विश्रामगृह उभारलं गेलं, परंतु त्याचा काहीच फायदा नाही. जवळपास आज 22 वर्ष पूर्ण होत आहे, परंतु हे तिथले असलेली शासकीय विश्रामगृह, एकही शासकीय विश्रामगृह या ठिकाणी एखादी शासकीय कर्मचारी असेल, शासकीय अधिकारी असेल किंवा कोणी गेस्ट म्हणून या ठिकाणी आलेलं नाही. कारण की इथली अवस्था ही दुरावस्था निर्माण झालेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की इथली अवस्था असली, इथली सगळं स्वच्छताचं माहेरघर बनलेलं हा शासकीय विश्रामगृह झालेला आहे. आतली अवस्था बघितल्यानंतर, व्हिजिट दिल्यानंतर सोपे नाही, दरवाजे नाही, खिडक्या नाही, काहीच प्रकारचं या ठिकाणी ठेवलेलं नाही. नेमके याचं कारणीभूत आणि याच्या मागचं नेतृत्व कुठं कमी पडतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अजितदादा, तुम्ही पुन्हा एकदा जालना जिल्ह्यावर प्रशासनावर आणि स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली, तसंच एकदा तुमच्या निदर्शनात देखील शासकीय विश्रामगृह बदनापूरचं यायलाच पाहिजे. कारण की अशा पद्धतीनं जर कधी या ठिकाणी शासन जर जागृत नसेल तर सर्वसामान्य जनतांनी करायचं का ते देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मी किशोर शिरसाट, टॉप न्यूज मराठी, जालना.